स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शुभांगी उमरे व्लॉग. तर मी आज माझं ज्वेलरी कलेक्शन तुमच्याशी शेअर करणार आहे. जर माझी ज्वेलरी तुम्हाला आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आलेले आहेत माझ्याकडे, तर त्यामध्ये मी ज्वेलरी ठेवते कारण याच्यामध्ये ठेवल्यामुळे कुठल्याही प्रकारची हवा लागत नाही. बाहेरची हवा लागल्यानंतर ज्वेलरीचा कलर डाऊन होतो, त्यामुळे मी याच्यामध्ये ठेवते. तर तुम्ही पाहू शकता मी कसं अरेंज केलेलं आहे ते. तर ही आहे हेअर ॲक्सेसरीज. हेअर ॲक्सेसरीजमध्ये माझ्याकडे हे दोनच आहेत सध्याला. तर हे पाहू शकता, हे आहे आणि हे नाही, 3 आहेत. मुलीचं एक आहे आणि माझे 2 आहेत. तर हे आहे, नंतर हे एक आहे आणि नंतर हे एक आहे. तर मी आता माझं इयरिंगचं कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला. तर ती हे पाहू शकता, की अशी छान कानातली आहे. हे मुलीसाठी आणि हे माझ्यासाठी घेतलेलं आहे कारण दोघींना सेमच असं आवडतं मला घालायला, त्यासाठी घेतलेलं आहे. थोडंसं अडकलं. त्यानंतर झुमके आहेत. झुमक्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत माझ्याकडे. तर हे पाहू शकता, हे झुमक्याचा हा एक प्रकार आहे. नंतर हा एक आहे. नंतर हा एक आहे. नंतर हा एक आहे. हा एक झुमक्याचा प्रकार आहे. हे पाहू शकता, ऑक्सिडाईजमध्ये येतो हा. त्यानंतर रेग्युलरमधले आहेत काही, माझे ड्रेसवर वगैरे यूज करण्यासाठी किंवा फंक्शनली पण आहेत काही. तर हे पाहू शकता, हे एक आम्ही गोव्याहून आणलेलं होतं. हे किती सुंदर आहे, व्हाईट कलर आहे. परत हे एक आहे ड्रेसवर यूज करण्यासाठी. परत सेम त्याच प्रकारामध्ये येतं हे पण. हे पाहू शकता, हे एक. परत तसंच सेम आहे आणखीन एक, थोडंसं वेगळं आहे. आणि हे एक आहे ड्रेसवर यूज करण्यासाठी. आणि कसं हे मिक्स आहे, मुलीचं आणि माझं मिक्स आहे. आणि बाकी सेटवरचेच कानातले वगैरे आहे. आता मी माझ्या मंगळसूत्राची ज्वेलरी तुमच्याशी असं शेअर करत आहे. तर हे पाहू शकता, हे लॉंगमध्ये आहे माझं मंगळसूत्र. साडीवर वगैरे यूज करण्यासाठी खूप छान आहे. हे पाहू शकता किती सुंदर आहे. आणि ह्याच्या हे वाट्या आहेत ना, त्या तर मला खूप आवडतात. किती सुंदर दिसतात बघा. परत हे एक आहे, पाहू शकता. हे माझ्या सासूबाईंनी आणलं होतं, मला बालाजीला गेले होते ना त्यावेळेस आणलेलं आहे हे. परत हे एक आहे, सिंपल आहे. सिंपलमध्ये काय आहे काही, हे पाहू शकता. हे असं, हे माझ्या आईने घेऊन दिलेलं आहे मला. परत ठुशी एक आहे, ही पण माझ्या आईनेच घेऊन दिलेली आहे माझ्यासाठी. परत एक सिंपल असं आहे, घागरा वगैरे आपण जर घातला तर त्यावरही घालू शकतो आपण, किंवा एखाद्या वेळेस पार्टीवेअर साडी वगैरे घातली तर त्यावर घालू शकतो. परत हे देखील सासूबाईंनीच आणलेलं आहे, देवाला गेले होते त्यावेळेस. तर आता नंतर मी तुम्हाला सेटमध्ये दाखवणार आहे. तर म्हणजे सेटमध्ये म्हणजे कसं की ज्याला कानातले वगैरे अटॅच आहेत अशा प्रकारचे ते दाखवणार आहे. त्यामध्ये पहिलं आहे माझ्या आवडीचं, म्हणजे एकदम मला आवडणारं म्हणजे हे मंगळसूत्रामध्ये येतं बघा. हे खूप सुंदर आहे, सध्याला ह्याचा खूप ट्रेंड सुरू आहे. पाहू शकता, हे असं आहे. आणि यावर कानातले देखील आहेत, तर मला हे खूप आवडतं.
हे पाहू शकता, हे असे कानातले आहेत. त्यानंतर आम्ही तुळशीबागेत ज्यावेळेस गेलो होतो पुण्याला त्यावेळेस आम्ही आणलेलं आहे. हे सासूबाईंनीच आणलेलं आहे देवाला गेलं त्यावेळेस. आणि आम्ही तुळशीबागेत गेलो होतो त्यावेळेस संक्रांतीच्या वेळेस मला सेट करायचं होता पूर्ण, तर त्यावेळेस हे घेतलेलं आहे मोत्याची ज्वेलरी. हे पाहू शकता किती सुंदर वाटते आणि हे वेअर केल्यानंतर इतकं सुंदर दिसतं काठपदरच्या साडीवर ना, खूपच छान. हे आहे शॉर्टमधलं, हे आहे त्यामध्येच लॉंगमध्ये. आणि ही मोराची जी डिझाईन आहे ना खालची, तर ती इतकी सुंदर दिसते ना, सुपर एकदम लय भारी. आणि त्यावर कानातले देखील आहेत, हे पाहू शकता. हे त्यावरचे कानातले आहेत, किती सुंदर आहेत ना, सिम्पल बट स्वीट. त्यानंतर त्यावरच मी पिन देखील घेतलेली होती, साडी पिन, म्हणजे त्यावरच यूज करण्यासाठी. तरी नथीच्या आकाराची आहे, किती सुंदर आहे पहा. आणि त्यानंतर त्यावर नथ देखील घेतलेली होती. फर्स्ट टाइम मी अशी काही नथ यूज केलेली आहे, तर हे पाहू शकता, ही आहे नथ. घातल्यानंतर खूप सुंदर दिसते, तुम्हाला वेअर करून दाखवते मी. स्ट्रेचेबल आहे त्यामुळे यूज करायला खूप सुंदर जाते. हे पाहू शकता, हे असा लुक दिसते नथ घातल्यानंतर, किती सुंदर दिसत आहे. त्यानंतर हे असे मुलीसाठी मी कानातले घेतलेले आहेत. त्यानंतर ऑक्सिडाईजमध्ये पण आहे आणि गोल्डमध्ये पण आहे. आता सध्याला मी गोल्डची बॉक्स आहे तुमच्याशी शेअर करत आहे. तर त्यानंतर हा सेट आहे माझा शॉर्टमधला. असंच घेतलं होतं मी माझ्या मावस बहिणीच्या लग्नाच्या वेळेस घेतलेलं होतं. त्यानंतर त्यावर देखील कानातले आहेत. आहे माझं ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि ती मी सिम्पलमध्ये आणि परत कानातल्या सेट म्हणजे पूर्ण कानातले वगैरे सेट अशामध्ये पण आहे. तर हे आहे सध्याचं माझं ऑक्सिडाइज ज्वेलरीमधलं कलेक्शन. तर हे मी घागऱ्यावर घालण्यासाठी म्हणजेच दांडिया ज्यावेळेस आपण खेळतो ना त्यावेळेस घालण्यासाठी घेतलेलं आहे. हे पाहू शकता किती सुंदर आहे. यावर आहे कुरी वसा गणपती, पान आहे आणि यावर आहे गणपती. मला खूप आवडलेलं होतं हे पण, तुळशीबागेतूनच घेतलेलं आहे हे देखील. त्यानंतर हे देखील बघा, हे मंगळसूत्र आहे ऑक्सिडाइजमधलं. हे घेतलं होतं मी खणाच्या साडीवर घालण्यासाठी. किती सुंदर आहे. खणाच्या साडीवर आणि आपण दांडिया खेळते वेळेस ज्यावेळेस घागरा घालतो ना त्यावेळेस देखील यूज करू शकतो आपण. हे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. हे पण तुळशीबागेतूनच घेतलेलं आहे. त्यानंतर हा आहे सेट वरचा, शॉर्टमध्ये आहे हे माझ्या आईने घेऊन दिलेलं आहे माझ्यासाठी. आणि यावर कानातले आहेत, लॉंगवर आणि शॉर्टवर दोन्हीवर पण कानातले आहेत. तर हे आहे शॉर्ट लॉंगवरचे आहेत हे कानातले. लॉंग जे मंगळसूत्र होतं का ऑक्सिडाइज त्यावर आहेत हे कानातले. आणि हे आहे शॉर्टवर, जे शॉर्ट होतं का आईने. तर हे आहे शॉर्ट माझं म्हणजे जेवर आपण घालतो का एखाद्या वेळेस पार्टीवेअर साडी किंवा एखादा घागरा किंवा आपण वन पीस घातला तर त्यावर हे खूप सुंदर दिसतं. हे एक आहे गळ्यातलं माझं. आणि हे आहेत त्याच्यावरचे कानातले. हार आहे हा सुंदर डायमंडचा. किती सुंदर डायमंड आहेत पहा. पुण्यातील जे पिंपरी चिंचवड मार्केट आहे ना त्यामधला हा सेट आहे. त्यामध्ये घेतलेला आहे आम्ही त्या मार्केटमध्ये. तो खूप आवडलेला होता मला. किती डायमंड छान दिसत आहेत पहा. पार्टीवेअर साडीवर किंवा एखाद्या वन पीसवर आपण हे यूज करू शकतो. खूप छान दिसतं. आणि यावर देखील कानातले आलेले आहेत. तर हे आहेत कानातले, हे पाहू शकता किती सुंदर आहे. तर हे पाहू शकता हे एक्झिबिशनमध्ये घेतलेलं आहे. हे असं दिसतं बघा घातल्यानंतर, गळ्याला खूप सुंदर दिसतं. हे पूर्ण असं पॅक असतं, हे असं वर असं आणि खूप छान दिसतं. हे पाहू शकता हे एक्झिबिशन होतं घेतलेलं आहे. मला हा कलर खूप आवडला होता कारण हा रोज गोल्ड कलर आहे आणि हा माझा एकदम फेवरेट कलर आहे. आणि हे एकदम छोटे छोटे नाजूक असे कानातले आहे. कधीतरी आपल्याला असं वाटलं किंवा आपण एखाद्या वेळेस सिम्पल असा लुक करावं तर हे त्यावर आपण यूज करू शकतो, वेअर करू शकतो.
त्यानंतर आहे मंगळसूत्र जे शॉर्टमध्ये जे आहेत रेग्युलर, समजा आपण बाहेर वगैरे एकदम असं सिम्पल लुक करायचं असं ना आपल्याला, आणि ड्रेसवर पण यूज करू शकतो फिरायला वगैरे आपण तिथे गेल्यानंतर. तर त्यामध्ये माझ्याकडे 2 आहेत, डायमंडमध्येच आहे, हे आहे ऑक्सिडाईजमध्ये, आणि त्यानंतर हे रोज गोल्ड कलरमध्ये आहे. हे पाहू शकता, दिसेल का मी काय सांगते मी तुम्हाला, हे पहा. आणि या दोन्हीवर देखील कानातले आहेत. तर याच्यावर हे आहे, ते सुरुवातीचं जे होतं का त्यावरचे आहेत हे, आणि नंतरचं जे तुम्हाला दाखवलं होतं रोज गोल्ड कलरचं, तर त्यावरचं हे आहे, पाहू शकता. दाखवायचं तर हे आहे कंबरपट्टा. माझ्याकडे कंबरपट्ट्यामध्ये एकच आहे, माझ्याकडे काही व्हरायटी वगैरे नाही कंबरपट्ट्यामध्ये. हे सिम्पल बट स्वीट एकदम एकच. हे देखील मला असा लुक करायचा होता, महाराष्ट्रीयन लुक मी त्यासाठी घेतलेलं होतं. तर हे पाहू शकता, हा एकच गोल्डन असा कंबरपट्टा आहे माझ्याकडे. कंबरपट्ट्याचं काही कलेक्शन नाही आहे माझ्याकडे. तर छान असं हे होतं माझं ज्वेलरी कलेक्शन. प्लीज माझं ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला आवडलं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.